नमस्कार मंडळी, मी वेदांत नाईक तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक असं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूबच्या परिवारामध्ये। तर मंडळी, आपण जुलैमध्ये केली होती भात लावणी आणि आता चालू झाला आहे ऑक्टोबर महिना आणि आता भातं जी आहेत ती बऱ्यापैकी जी आहेत ती मोठी झाली आहेत आणि त्या भातांना छान लोंब्या फुटून त्यात दाणे भरायला लागले आणि काही दिवसात आता 15 दिवसात ही भातं कापण्यासारखी होणार आहेत, म्हणजे कापायला तयार होणार आहे। तर सध्या ह्या भातांना धोका कसला आहे तर तो धोका आहे रानटी प्राण्यांचा। रात्रीचे रानटी प्राणी येतात, भाताचं नुकसान करतात, त्यामुळे रात्रीची राखण करणं हे तेवढंच मित्रांनो महत्त्वाचं असतं। त्यामुळे कोकणात घातले जातात माळे। तर माळा कसा आहे तो दाखवतो आणि कसं काय आता भातांना लोंब्या वगैरे फुटल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो। आपण आता जाऊया पुढे आणि बघूया काय काय दाखवायला भेटतंय ते। चला, त्यासोबत आहेत हे दोन छोटे मित्र। छोटासा पाठ लागला आहे वाटेत, तर पाठाने आपण चाललो आणि पुढे शेत आहे। कुर्ली अरे अरे दामा, हां मस्करी कशा काढ बघूया त्याच्यात। हा बघा, इकडे एक खेकडा पण आहे, दाखवतो तुम्हाला। पकडूया। हा बघा बघा पळाला, पुन्हा उकल पुन्हा उकलतो। मग पकडूया, खेकडा पकडूया, बघूया भेटतो पकडायला का आपल्याला। पळाला पळाला पळाला, पकडला। ते बघू शकता एक छोटासा खेकडा भेटला आहे आम्हाला, त्याला आपण परत सोडूया। अशा प्रकारे खेकडे वगैरे भेटतात, बघू शकता तुम्ही खेकडा। तर आत्ताचा जो खेकडा आहे तो मी सोडला, असे खूप खेकडे इथे भेटतात, तर तो सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला बनवेन। आता पुढे आपण जाऊया शेताकडे, तिथे नाचणी आणि भाताचं पीक आहे आणि तिथे आपण जाऊया आणि माळा बघूया कसा आहे तो। चला, शेत सुरू झालं, जाऊया आपण शेताकडे। इथे बघा हे नाचणीचं पीक आहे, हे सगळं आहे ते नाचणीचं पीक आणि त्याला आत्ताच ही बघा कणसं धरायला वगैरे सुरुवात झालेली आहे आणि अशी ह्याला अजून कणसं धरायला वगैरे वेळ आहे आणखी। आणि त्यानंतर इकडे भात सुरू होतं, भाताला पण बघू शकता मंडळी तुम्ही कशा प्रकारे लोंब्या फुटल्या आणि त्यात दाणे वगैरे धरायला सुरू झाली आहे। तर समोर बघू शकता ते दोघे जण चालले आहेत, तो आहे माळा, गवतापासून वगैरे बनवला आहे। तिथे जाऊया आणि तिथे काय काय आहे ते बघूया। असं बांधावरून चालावं लागतं। चला, तर मंडळी जंगलाच्या पायथ्याशीच आमची वाडी असल्यामुळे आमची शेतीसुद्धा तशीच जंगलाच्या पायथ्याशी आहे आणि त्यामुळे जंगली प्राण्यांचा धोका कायमच आमच्या भात शेतीला वगैरे लाभलेला असतो, त्यामुळे असे माळे वगैरे बनवावे लागतात। बघू शकता हे दोघं जण पण कसे जाऊन माझ्या पहिलीच जाऊन बसले, वा कसे काठीने डबा वगैरे वाजवत आहेत, तर ते दाखवतो। पण त्याआधी माळा बघूया कसा आहे तो। तर बघा लाकडांपासून वगैरे बनवलं आहे आणि हा एक इथे बघू शकता, थांब रे, गवताची बाहुली आहे, ह्याला राखणदार म्हणतात इकडे। आणि पूर्ण बघा खाली व्हाळ आहे एक मोठा आणि मग असा पाठतो त्या व्हाळाला मिळतो आणि पूर्ण डोंगर आहेत आजूबाजूने। तर ह्या अशा पायऱ्या केल्या जातात आणि त्याच्यावरून ह्या माळ्यावर चढावं लागतं। तर आता माळ्यावर चढूया, चला। तर आता मी पण वरती चढतो, असं त्या निसणीवरून शिडीवरून चढावं लागतं वरती। मस्तपैकी वाऱ्याची हवेशीर चांगली जागा आहे आणि मी आता वरती चढतो। तर हा बघा माळ्यावर आलो आहे मी आता आणि पूर्णपणे इकडे भात वगैरे आहे आणि हे बघू शकता खाली बसण्यासाठी ही आहे ती साठी केली आहे बांबूपासून बांधून वगैरे आणि ते अंथरूण वगैरे ठेवलं आहे। इथे रात्रीचं झोपतात आणि जोरजोरात आवाज करतात वगैरे। इकडे डबा ठेवला आहे, तो डबा असा वाजवला तो जेणेकरून रात्री जनावर वगैरे पळतात आणि काय नुकसान वगैरे करत नाहीत भाताचं। त्यानंतर जोरजोरात ओरडलं जातं आणि ते रात्रीचं झोपलं जातं। हे बघा अंथरूण आहे, चटई आहे, मला पुरे बघूया कसं वरची रचना बघा। इकडे पूर्ण काठ्या बांधल्या आहेत आणि केवणीचे दोर म्हणतात ह्या दोरांना आहे बघा।
आणि प्लास्टिक घातलं जेणेकरून पावसापासून बचाव होऊ शकतो. आणि पूर्ण असं लाकडापासून माळा तयार केला जर इथून जोरजोरात ओरडून वगैरे जे आहे ते रानटी प्राणी घाबरून ओरडल्यानंतर पळतात. तर ह्याच्यावरती जे आहे ना ते गवत घातलं आहे, बघू शकता इकडे ते प्लास्टिक आहे त्याच्यावर गवत आहे जेणेकरून प्लास्टिक उडून जाऊ नये. टॉवेल वगैरे आहे बघू शकता कधी रात्री जर काय गरज पडली तर. आणि इकडे बाजूला व्हाळ असल्यामुळे मच्छरसुद्धा मंडळी फार चावतात इकडे, त्यामुळे मच्छरांचाही त्रास असतो आणि रात्री पडायची सुद्धा भीती असते समजा कोण जर गाढ झोपला तर. त्यामुळे असं बाजूने बांधलं जातं म्हणजे ह्याला टच झालं की तो जागा होतो. आणि जे लोक माळ्याला येतात ते शांतपणे असे झोपत नाहीत, त्यांना अधूनमधून 2-2 तासांनी उठून इथे आवाज वगैरे करावा लागतो. तर असा हा माळा आहे मंडळी. आता मी उतरलो आहे माळ्यावरून खाली. तर जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या गावाकडे याल अथवा तुम्ही जर बाहेरून समजा टूरसाठी वगैरे कोकणामध्ये याल त्यावेळी शेतामध्ये प्रत्येक भातशेतीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एकतरी माळा हा नक्की पाहायला मिळेल. तर असा निसर्गरम्य कोकण आपलं जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हीच माझी इच्छा तुमच्याकडून. तुम्ही हा व्हिडिओ शेअर. तर अशा आताच्या सीझनमध्ये तुम्हाला कोकणात शेतामध्ये भातशेतीमध्ये अशा प्रकारचे जे आहेत माळे ते पाहायला मिळतात. आणि हा माळा आहे तो बघा पूर्ण जंगलाभोवती आहे आणि मध्ये आहे, भोवतीने जंगल आणि मध्ये माळा आहे, त्यामुळे इथे जनावरांचा भातशेतीला धोका नक्कीच असतो. आणि ह्या भातामध्ये जे आहे ते कोकणाचं जे सोनं आहे ते लपलेलं आहे मित्रांनो. आणि ह्या भातात आणखी एक धोका आहे तो म्हणजे ह्या सुकुंड्यांचा. बघू शकता याला आमच्याकडे सुकुंडा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर जे केस आहेत ते लागले तर आपल्याला इजा होऊ शकते आणि खाजसुद्धा सुटू शकते. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मंडळी. तर आजच्यासाठी एवढंच. तर मंडळी असा हा माळा, यामध्ये झोपून रात्रीचं वगैरे शेताची राखण केली जाते. आणि असे बघा ही आता भातसुद्धा चांगली अशी लोकांची यंदाच्या वर्षी झाली आहेत. तर यानंतर 15-1 दिवसांनी भाताची कापणी होईल, तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेन. त्यानंतर भात मळणी कशी होते ते सुद्धा तुम्हाला मी नक्की दाखवेन. पण आताच्या पुरती हा माळा जो आहे तो कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा. तुमच्या जर काय गावाकडच्या कोकणातल्या 8-9 आठवणी असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा गावाकडच्या आठवणी अशा प्रकारच्या. आणि जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि जर का तुम्हाला माझे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओखालील जे सबस्क्राईब नावाचं लाल कलरचं बटन आहे तिथे क्लिक करा आणि आपल्या परिवाराचे मेंबर व्हा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहता येतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मंडळी बाय बाय.